कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल सुरुवातीपासून उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम् एतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भय क्रोध मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः पूर्वकर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य जानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यच्चं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नवपरे यच्चं यच्चेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायजानि यज्ञश्च संचितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुत्वा प्राणायामपरायणः अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञश्रेष्ठामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते जानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण दक्षस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि। 37वां श्लोक। यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। इथं एक उदाहरण दिलंय की ज्ञान आपल्या पापाला कसं नष्ट करणार. ठीक आहे. तर हवनाच्या माध्यमातून, जसं हवनामध्ये एधांसी म्हणजे जे आपण समिधा टाकतो, जे लाकडं वगैरे असतात पिंपळाचे, ठीक आहे, गौरी वगैरे, तर ते जे समिधा आहेत त्यांना इथं एध म्हणलेलं आहे. एधांसी बहुवचन मध्ये आहे. यथा एधांसी. ठीक आहे. जसं समिधा समिद्ध, चांगल्या प्रकारे अग्नी लागल्यानंतर समिद्ध जळून जातात. समिद्ध चांगल्या प्रकारे अग्नी लागल्यानंतर अग्निही भस्मसात कुरुते, अग्निही एधांसी भस्मसात कुरुते. ठीक आहे. अग्नी काय करते, त्या लाकडांना चांगल्या प्रकारे अग्नी लागल्यानंतर भस्म करून टाकते. हे अर्जुन कुरुते, हे अर्जुन संबोधन आहे अर्जुनाला. तसंच काय ज्ञान पण काय आहे, ज्ञान स्वरूप जी अग्नी आहे ते सर्व कर्मांना, ते पापकर्म असो किंवा पुण्यकर्म असो, आपण पापकर्मच म्हणतो, पण पापासोबत पुण्यकर्म जे आसक्त झालेले पुण्यकर्म, पापकर्म तर आहेच, पापकर्म आणि पुण्यकर्म सर्व कर्माणी म्हणले तर सर्व मध्ये पाप आणि पुण्य दोन्ही पण येणार, आसक्त असलेले कर्म पण येणार. भस्मसात कुरुते, अग्नी ज्ञान स्वरूप अग्नी काय करणार, सर्व कर्मांना भस्मसात करून टाकणार. जसं हवनामध्ये जेव्हा अग्नी जळती तेव्हा काष्ट, समिधा, सामग्री, गौरी वगैरे, लाकडं वगैरे ते सगळं जळून जातं, तूप वगैरे ते सगळं जळून जातं. तसंच ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपले सगळे कर्म नष्ट होऊन जातात, आपण निष्काम भावनामध्ये येऊन जातो. मग आपण ज्ञान, सगळीकडे ज्ञानच बघतोय की प्रत्येक ठिकाणी ज्ञानच आहे. तो ज्ञान असल्यावरती तो कर्म आपल्यासोबत संलिप्त होत नाही, अटॅच होत नाही. तसं तो ज्ञान सर्व कर्मांना भस्मसात कुरुते असं तथा. ठीक आहे. तर यथा आणि एधांसी मध्ये संधी आहे. आकार आणि एकार ऐ, यथैधांसी. ठीक आहे. समिद्ध सम उपसर्ग पूर्वक इद्ध धातू आहे. तर
इद्ध म्हणजे चांगल्या प्रकारे आग लागणे. समिद्ध सम उपसर्गपूर्वक इद्ध शब्द आहे. विसर्ग होता, विसर्गला ओ झाला, अ पुढे असताना अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग सायलेंट. अग्नी, अग्नि ही विसर्ग होता, विसर्गला र झाला आणि र भ च्या वरती चढला. समिद्धो अग्निर भस्मसात कुरुते. भस्म धातू आहे, भस्म भस्म करणे, पूर्ण नष्ट करणे, राख बनवणे. कुरुते क्री धातू आहे, क्री धातूपासून कुरुते शब्द बनलाय. अर्जुन, अर्जुनामध्ये कुरुते आणि अर्जुनामध्ये पण तशीच संधी आहे, अ पुढे असताना ए होता आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमाग सायलेंट झाला. ठीक आहे. तर ज्ञान अग्नीमध्ये पण संधी आहे, ज्ञान आणि अग्नी. ज्ञान रूपी अग्नी समस्त पद आहे, पण संधी पण झाली आहे, ज्ञान रूपी अग्नी असं. सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, भस्मसात कुरुते पण शब्द जोडले आणि तथा. ठीक आहे. तर यथा तथा, जिथं यथा आलंय तिथं तथा पण येणारच, किंवा यथा नाही आलं आणि तथा आलंय तर यथा आपण अज्युम करून घ्यायचं. ठीक. पहिला पाद आहे यथैधांसी समिद्धोग्निर. यथैधांसी ऐकारचं उच्चारण करा, यथैधांसी समिद्धोग्निर. अचं उच्चारण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. समिद्धोग्निर, अग्निर असं उच्चारण घेऊ शकता. तर र अग्निरच्या र पर्यंत पहिला पाद. भस्मसात कुरुते अर्जुन, तर इथं पण अ सायलेंट म्हणू शकता किंवा अ म्हणू शकता. अ सायलेंट पण करू शकता किंवा अ म्हणू शकता, काही फरक नाही पडणार, उच्चारण आपण कसं पण करू शकतो. तर भस्मसात कुरुते अर्जुन आपण असं म्हणू, अ म्हणू आपण. ठीक आहे. इथं पण अग्नीमध्ये अ म्हणू आपण. ठीक आहे. समिद्धो अग्निर. ज्ञानाग्नी, इथं आकारचं उच्चारण आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी तिसरा पाद. चौथा पाद आहे भस्मसात कुरुते तथा. ठीक. उच्चारण घेऊयात. यथैधांसी समिद्धोग्निर, यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि, ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात कुरुते तथा. भस्मसात् कुरुते तथा. सगळे सोबत. यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. आता हे जे दोन श्लोक आहे, 38वा आणि 39वा, हे दोन श्लोक जिथं पण विद्याचं क्षेत्र आहे, तर विद्यार्थींना हे दोन्ही श्लोक पाठ करायला पाहिजे. आम्हाला गुरुकुलमध्ये पाठ करून घेत होते हे दोन्ही श्लोक, ज्याच्याने आपल्याला माहिती राहतं की आपण ज्ञान अर्जन केल्यानंतर आपल्या सोबत काय काय घडतंय, आपले पाप कसं कसं नष्ट होतात आणि कसं ज्ञान उपलब्ध करायचंय, प्राप्त करायचं. तर त्याच्याबद्दल आहे. ज्ञानाची महत्वता काय आहे हे दोन श्लोक सांगतात. की नहि जानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धिम संसिद्धी कालेनात्मनि विंदती. न ही, ही कधी कधी वाक्यपूर्तीसाठी येतो आणि ही कधी कधी निश्चय की आवश्यक असं आहे, निश्चयपूर्वक कथन करण्यासाठी येतो. ठीक आहे. तर नाही जानेन सदृशम, ज्ञानच्या विना कोणताही असं तत्व नाही आहे ज्ञानच्या तुल्य, जो ह्या संसारामध्ये पवित्र आहे. कर्म पण नाहीये, भक्ती पण नाही, ज्ञानच सगळ्यात जास्त पवित्र आहे. हे ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणतात श्रीकृष्ण. जेव्हा भक्तीचा कॉन्टेक्स्ट येईल तेव्हा भक्तीला सर्वश्रेष्ठ म्हणणार, जेव्हा कर्मचा कॉन्टेक्स्ट येईल तेव्हा कर्मला सर्वश्रेष्ठ म्हणणार. हे श्रीकृष्णाजींची खूबी आहे की परिस्थिती अनुसार ते कॉन्टेक्स्ट अनुसार ते चेंज करत जातात. तर नाही जानेन सदृशम, की ज्ञानच्या तुल्य, सदृशम म्हणजे तुल्य, के समान, ज्ञान के समान, पवित्रम इह, ह्या संसारामध्ये, इह ह्या संसारामध्ये कोणताही तत्व पवित्र नाही.
न विद्यते पवित्रम इह न विद्यते. ज्ञानच्या तुल्य इथं या संसारामध्ये कोणतंही तत्व पवित्र नाहीये. ज्ञान सगळ्यात जास्त पवित्र आहे. आणि तत्स्वयं त्या ज्ञानला प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञान तुम्हाला स्वतःला स्वयं तत्स्वयं योग संसिद्धी तुम्हाला योग संसिद्धीमध्ये मदत करणार, योग मध्ये सिद्ध होण्यासाठी मदत करणार. आणि कालेन आत्मनी विंदती आणि ह्या ज्ञानाला खूप कालांपासून लोकांनी अनुभव केलेला आहे आणि त्या ज्ञानाला अर्जित करण्यासाठी पण तुम्हाला खूप काळ व्यतीत करावा लागणार. असं नाही की आम्ही सांगितलं, सरांनी सांगितलं, कोणी गुरुनी सांगितलं आणि तुम्हाला तो ज्ञान तुमच्या चित्तामध्ये प्रकट झाला. तर ते प्रकट करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो. जसं कीट पासून मनुष्यपर्यंतचा जो काळ आहे तो 84 लाख योनींचा आहे. तसं ज्ञान, एक छोटासा ज्ञान तो अर्जित करण्यासाठी पण तेवढ्या मोठ्या काळामध्ये तुम्हाला तपस्या करावं लागणार. मग ते कीट पासून तपस्या चालू आहे, मनुष्यापर्यंत पण तपस्या चालू आहे. आणि मनुष्यानंतर पण जोपर्यंत तुम्ही मोक्ष तत्वाला प्राप्त करत नाही, जिते जी मोक्ष जगता जगता तुम्हाला मोक्ष तत्व प्राप्त करत नाही, तोपर्यंत तो मोठा काळ आहे. असं कालेन आत्मनी, कालेन खूप कालानंतर त्या आत्मामध्ये प्रतिष्ठित होतो ज्ञान, असं ह्या श्लोकाचा असा अर्थ आहे. ठीक आहे, की ज्ञान शिवाय कोणता पण तत्व पवित्र नाहीये आणि तो तुम्हाला योग मध्ये सिद्ध करण्यासाठी मदत पण करेल, पण त्याला तुम्हाला खूप काळ द्यावा लागेल, खूप वेळ द्यावा लागेल. तो 1-2 दिवसात, 1 वर्षात, 1 जन्मामध्ये नाही होणार. तर नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आता इथं फक्त योग संसिद्धी, योग मध्ये संसिद्धी होणं, योग मध्ये सिद्ध होणं आणि तत्स्वयं पण शब्द जोडलाय, कालेन आत्मनी पण शब्द हे संधी झालेली, कालेन आत्मनी, अकार आणि आकार मध्ये संधी झाली, कालेन आत्मनी. विंदती इथं विद लाभे धातू आहे. आपण जेव्हा विद्धी शब्द ऐकतोय, ठीक आहे, विद्धी शब्द भरपूर वेळा आधी आलेला आहे, तर विद्धी शब्द ऐकतोय तेव्हा तिथं पण विद धातू आहे, पण तो ज्ञान अर्थ मध्ये आहे. इथं लाभ अर्थ मध्ये आहे, प्राप्त होणे, आपल्याला लाभ होणे. ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होईल, कधी ज्ञानाचा लाभ होईल, तर ते खूप कालानंतर ज्ञानाचा लाभ आपल्याला मिळेल. तर पहिला पाद आहे न हि ज्ञानेन सदृशम, पहिला पाद. दुसरा आहे पवित्रम इह विद्यते. इथं विद ज्ञाने धातू आहे. ठीक आहे, विद्यते मध्ये विद ज्ञाने धातू आहे आणि खालच्या विंदती मध्ये विद लाभे धातू आहे. तत्स्वयं योग संसिद्धी तिसरा पाद. पवित्र कालेन आत्मनि विंदती चौथा पाद. ठीक, उच्चारण घेऊयात. न हि ज्ञानेन सदृशम, न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, पवित्रम् इह विद्यते. तत्स्वयं योग संसिद्धिः, तत्स्वयं योग संसिद्धिः कालेनात्मनि विंदती. कालेनात्मनि विन्दति. सगळे सोबत. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्धिः कालेनात्मनि विंदति. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्धिः कालेनात्मनि विंदति. आता ज्ञान अर्जन करण्यासाठी कोणता तत्व सगळ्यात मोठा आहे, तर इथं सांगितलं 39व्या श्लोक मध्ये, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ठीक आहे, तर अचिरेणाधिगच्छति एकदा असंच एक प्रकारचा शब्द दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, जेव्हा व्यक्ती श्रद्धावान होतो, अटूट श्रद्धा असती, अशी श्रद्धा जी तुटणारी नाही, अटूट श्रद्धा, ज्ञानच्या प्रती अटूट श्रद्धा. जसं भगवानच्या प्रती आपली अटूट श्रद्धा असली का भगवत दर्शन आपल्या स्वप्नामध्ये, आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी होतं.
तो व्यक्ती दुसऱ्यांना एक्सपिरियन्स सांगत पण असतो की मला देवाचे दर्शन झाले, देवाने मला असं असं सांगितलं. पण लोकांचं कसं आहे, तो विश्वास करतेत नाही करत ती वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा ज्याची अटूट श्रद्धा असती तर त्याला तसा तसा ज्ञान अवेलेबल उपलब्ध होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान व्यक्तीलाच ज्ञान प्राप्त होतो. जो श्रद्धावान नाही त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. की तुम्ही वाचलं, 10 वेळा वाचलं, तुम्ही पाठ केलं, पण तो उतरत नाही असं. तत्पर संयतेंद्रिय. ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुमचे इंद्रियांमध्ये संयम तयार होतो. ठीक आहे. तत्परह, परह शब्द आलाय बघा, अपरम परम असे 2 शब्द आले होते आधी. तर तत्परह म्हणजे त्यानंतरची स्थिती, ज्ञान प्राप्त केल्यानंतरची स्थितीमध्ये तुमची इंद्रिय संयमित होतात. तुमच्या इंद्रियांमध्ये कंट्रोल यायला सुरू होतो. मग उगीच ज्ञान प्राप्त करायचं असं नाही. फक्त कर्म करून पण होणार नाही. कर्म पण निष्काम व्हायला पाहिजे. निष्काम करण्यासाठी तसा ज्ञान पाहिजे तर निष्काम कर्म होतील. भक्ती करण्यासाठी पण तसा ज्ञान पाहिजे तर भक्ती प्रॉपरली होईल. असं. संयतेंद्रिय, इंद्रिया संयमित होतील. ज्ञानम लब्ध्वा, आणि ज्ञानला प्राप्त करून, लब्ध्वा लब धातू आहे. वरती पण लब धातू होती प्राप्त करण्यासाठी, इथं पण लब धातू आहे. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम. पराम शांतीम. एक आहे अपर शांती, जी स्वतःचा आत्मसुख म्हणजे निजी सुख, की काही वस्तू प्राप्त केली तुम्हाला सुख उत्पन्न झाला, ती आहे अपरा शांती. एकदम जवळचं सुख, तुरंत प्राप्त असलेला सुख. आणि एक आहे पराशांती, अशी शांती जे कधी कधी आपल्याला 1 सेकंदासाठी तर अनुभव होती, पण आपण विस्कळीत होऊन जातो लगेच. कधी रम्य दृश्य पाहिल्यानंतर, कधी फिरायला गेल्यानंतर, कधी शांत बसल्यानंतर, कधी पुस्तक वाचल्यानंतर, कधी एखादा कोट वाचल्यानंतर असा आपल्याला अनुभव होतो की आपण एकदम पीस मध्ये आलेलो आहे. तो पीस टिकत नाही, त्याच्यामुळे आपण लगेच विसरून जातो. तो पीस टिकायला पाहिजे, त्यासाठी सगळे प्रयत्न करू राहिलेत की मनाची शांती, शरीराची शांती, सगळ्याची शांती. तर ही आहे पराम शांती. ज्ञानम लब्ध्वा, ज्ञानाला प्राप्त करून तुम्ही पराम शांतीपर्यंत जातात. आणि पराम शांती कधी प्राप्त होईल? अचिरेण अधिगच्छती. लगेच ज्ञान तुमच्या आत्मामध्ये, अंतरात्मामध्ये स्थित झाल्यानंतर तुम्हाला लगेच ती पराम शांती प्राप्त होईल. थोडक्यात समाधी अवस्था प्राप्त होईल. अचिरेण तुरंत ही, लगेच. अधिगच्छती, अधि उपसर्ग पूर्वक गच्छ धातू आहे. ठीक आहे. अधि उपचार पूर्वक गच्छ धातू, तर अधि उपसर्गचा अर्थ आहे प्रतिष्ठित होणे. तुरंतच तुम्ही प्रतिष्ठित होतात, तुरंतच त्या शांतीच्या अवस्थामध्ये जातात असं. तर श्रद्धावान शब्द आहे, श्रद्धावान, पण न ला अनुस्वार झाला आणि एक अक्षर जुडलाय, ल सोबत जुडला, ल पुढे असताना ल सोबत जुडलं. श्रद्धावान लभते ज्ञानम. पण आपण उच्चारण करताना श्रद्धावान लभते ज्ञानम न उच्चारण करायचा अर्धा, आणि लभते असं उच्चारण करायचं. ठीक. श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्परह, तत् आणि परह त्यानंतर. ठीक. संयतेंद्रिय, इथं संधी झालेली, अ आणि ई मध्ये संधी झाली. संयते एकार संधी झाली. संयतेंद्रिय. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, आणि अचिरेण मध्ये शब्द जोडलाय. अचिरेण आणि अधिगच्छती मध्ये संधी झाली, आकार. ठीक आहे. अचिरेणाधिगच्छती. ठीक आहे. तर पहिला पाद आहे श्रद्धावान लभते ज्ञानम. दुसरा पाद आहे तत्पर संयतेंद्रिय. तिसरा पाद आहे ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, म पर्यंत. अचिरेणाधिगच्छती चौथा पाठ. ठीक. उच्चारण घेऊयात. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान लभते ज्ञानम. तत्पर संयतेंद्रिय.
तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. अचिरेणाधिगच्छति. सगळे सोबत. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानं संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. आता श्रद्धावान मध्ये श्रद्धा शब्द बनला आहे श्रद्धधाती, म्हणजे चांगलं सत्य धारण करतो जो व्यक्ती. तर श्रद्धा तेव्हा येईल जेव्हा तो सत्याचं आचरण करेल. आचरण करेल तेव्हाच श्रद्धा येईल. चोरीची दृष्टी ठेवली तर श्रद्धा येणार नाही. आपण रिलेट करतोय एक एक गोष्ट, त्याच्यामुळे मागच्या श्लोकांमध्ये काय झालं ते पण आपल्याला पाहून मग हे श्लोक त्याचं रेलेव्हन्स काय क्रिएट होतंय. जुन्या श्लोकांसोबत काय काय सांगितलं. आधी यज्ञ सांगितलं, ज्ञान यज्ञ सुप्रीम आहे. आधी जर यज्ञ करणं गरजेचं आहे, मग यज्ञ सगळ्या प्रकारचे वेगळे वेगळे सांगितले. मग त्याच्यामध्ये श्रेष्ठ द्रव्य आणि ज्ञानमध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे. मग ज्ञान अर्जित करण्यासाठी आपण कशा व्यक्तीकडे गेलो पाहिजे, कसं गेलो पाहिजे हे सांगितलं. आता ते ज्ञान अर्जित झाल्यानंतर पाप आणि पुण्य हे दोन्ही प्रकारचे कर्म शून्य कसे होऊन जातात किंवा दग्धबीज कसे होऊन जातात हे याच्यामध्ये सांगितलं. की जसं आपण अग्नीमध्ये जे इंधन आहे किंवा आपण पेट्रोल टाकतोय किंवा जे काय आहे ते अग्नीमध्ये टाकल्याबरोबर ते अग्नीला प्रज्वलित करतंय, पण ते स्वतः शून्य होऊन जाते. तसंच ज्ञान तुमच्या चेतना शक्तीला प्रज्वलित करणार आणि शून्य कशाला करणार, कर्मफलांना, पाप आणि पुण्य कर्मफलांना शून्य करणार. पण 38व्या श्लोक मध्ये काय सांगितलं की याला खूप वेळ लागतो. आणि 39व्या मध्ये काय सांगितलं की श्रद्धा आणि संयत इंद्रिय पण पाहिजे. ठीक आहे. तर ह्या तिन्ही श्लोकांसाठी आपण एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरण मध्ये याला पूर्णपणे एक एक स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. ठीक आहे. तर आपण रस्त्याने चाललोय आणि रस्त्याने जाताना मला इथून मी सकाळी सकाळी चाललो होतो आणि सकाळी सकाळी जाताना मी पाहिलं की रस्त्याच्या साईडला काहीतरी खोदलेलं आहे. ठीक आहे. तर ते खोदल्यामुळं मला जायला तर सोपं पडतंय, पण साईडचे जे आहे त्यांना एकच सिंगल लाईन आहे जाण्यासाठी येण्यासाठी, आणि त्यांना येण्यासाठी एक सिंगल लाईन आहे. तर त्यांना तिथं खूप अडचण होती आणि ती लाईन खूप मोठी पाठीमागपर्यंत फोर व्हीलरची बसची लाईन लागते. का की तिथून फक्त एक गाडी जाणार, बाकीचं साईडचं खोदलेलं आहे, तर ही एकच गाडी जाणार आहे इथून. ठीक आहे. हे मला जाताना दिसलं. आता मी काय केलं, येताना मी जसं उतरलो मला कमीत कमी 300 मीटर आधीपासूनच ट्रॅफिक लागलं. तिथं माझ्या शेजारचे, माझे पाठीमागचे, माझे पुढचे हे सगळे पॅ 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 करत होते. ठीक आहे. पण मला माहित होतं की हा लेन क्लिअर आहे. ठीक आहे. एक अंदाजा, याला आपण ज्ञान म्हणू, की तिथं मला तो ज्ञान होता. त्याच्यामुळे मी विचलित झालो नाही. मला माहिती आहे इथून एवढा टाइम लागणार आहे. तर ते हळूहळू हळूहळू साईडनी इथून तिथून पुढे जाऊन आपण तो रस्ता क्रॉस केला. ज्ञान असल्यामुळं माझ्या चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न झाले नाही. असं होतं. आता ज्या व्यक्तीला नाही माहितीये, तो जो हॉर्न वाजवतोय कंटिन्यू, जो चिडचिड करतोय, हे मध्ये का घुसतोय, तो मध्ये काय घुसतोय, हे काय करतोय, ते काय करतोय, त्याच्या चित्तामध्ये काय झालं, वृत्ती उत्पन्न झाली. का की आता त्याला ज्ञान नाहीये. आणि असंच अज्ञान आपल्याला ज्यावेळेस आपण प्रकृतीमध्ये एंटर करतो त्यावेळेस असतो. त्यावेळेस थोडी मी जाताना पाहिलंय, त्यावेळेस तर आपण फर्स्ट टाइम आलोय, त्याच्यामुळे आपल्याला माहीतच नाहीये. मग माणूस काय करतो, म्हणतो की इथं खूप ट्रॅफिक आहे, दुसऱ्या रस्त्याने जातो. मग तो दुसऱ्या रस्त्याने जातो, तो गुंततो, तो पेशन्स ठेवत नाही, तो गुंततो. मग असेच सगळे काही काही जीव कसे येतं की एकदम बेकार स्पीशीज मध्ये जाऊन, बेकार योनीमध्ये जाऊन गुंतून जातात.
का की त्यांच्यामध्ये ती पेशन्स नाहीये, ती स्थिरता नाहीये. आणि ज्ञान तर कोणालाच नाहीये, कोणालाच माहित नाहीये की हा ट्रॅफिक कशामुळे झालाय, ही गोष्ट माझ्यासमोर का आलीये, याचा उद्देश काय, माझ्यासमोर ही परिस्थिती का आली, माझ्यासमोर ह्या गोष्टी का आल्या, याचं नॉलेज आपल्याला नसतं. त्याच्यामुळं आपण त्या परिस्थितीमध्ये वागतो आणि जसं वागतो तसे आपल्याला फळ भेटत राहतात आणि आपण त्याच्यामध्ये गुंतत राहतो. तर ज्या व्यक्तीने तिथं चिडचिड केली तो व्यक्ती गेला घरी. ठीक आहे, खूप त्याला अर्धा पाऊण तास लेट झाला. मला ह्या सगळ्या गोष्टी माहित असल्यामुळे मी घरूनच 10 मिनिटं आधी निघालो होतो. ठीक आहे, आणि त्याला नाही माहित असल्यामुळे तो घरी गेल्यानंतर बायकोवर चिडला. ठीक आहे, मग बायकोनी तिचं चिडणं काढलं आणि इथं ते काय झाले, गुंतले. दोघांच्या मध्ये जो संबंध होता, दोघांच्या मध्ये जे इमोशन होते ते इमोशन खुरेदले गेले, की त्यांनी काहीतरी चिडचिड केली आणि मग यांनी काहीतरी चिडचिड केली. अशामुळे हे इमोशन काय गेले, खुरेदले गेले. आणि जसे ही खुरेदले जातात तर तो जो बॉन्ड आहे रिलेशनशिपचा तो हळूहळू कमजोर होत जातो. लगेच तुटत नाही, तो कमजोर होत जातो. आणि असंच व्यक्ती हळूहळू एकामधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये गुंतत जातो. ठीक आहे, नवऱ्याने बायकोवर चिडलं, बायको पोरांवर चिडली, पोरं परत पप्पावर चिडले, परत असं ते सर्कल चालत राहतं. कशामुळं, हे सगळं अज्ञानामुळे होतं. ज्ञानवश व्यक्ती काय करणार, तिथून त्याला माहिती आहे की इथं असं असं झालंय, इथून मी हळूहळू निघणार. बाहेर पडल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये काही उथलपुथल आहे का, नाही. तो ज्यावेळेस त्याच्या समोर काही परिस्थिती आली तर तो कसा वागणार, एकदम रिलॅक्स वागणार. तर कर्मचे फळ उत्पन्न होणार का, चित्तमध्ये जर उद्वेगनाच होत नाहीये, पॅटर्नच तयार होत नाहीये, तर ही एनर्जी फक्त फ्लो करतीये, फक्त एनर्जी फ्लो करतीये. ह्या शरीराला घेऊन, ही चेतना शक्ती ह्या शरीराला घेऊन फक्त फ्लो करतीये. हे पॅटर्न बनून थांबत नाहीये कुठंच. आणि जर पॅटर्न बनवून थांबली तर गुंतली. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला समजली की कशी ही ज्ञानची अग्नी कर्मला शून्य करते. ते मग पापाचा असो किंवा पुण्याचा असो. एखाद्या व्यक्तीने काहीतरी चांगलं पाहिलं, हे तर ट्रॅफिकची गोष्ट झाली, चांगल्या गोष्टी पाहिल्या, उद्वेगना उत्पन्न झाले, घरी गेला, सांगितलं की असं असं आहे, आपल्याला ऑफर भेटतं 50% सूट सोन्यावर, फटाफट पैसे काढले कबड मधून, गेले, सोनं घेतलं, गुंतले. सोनं घेतलं की गुंतले, कशामध्ये, कर्मफल मध्ये गुंतले. ठीक आहे, तर ते पुण्यकर्म असो किंवा पापकर्म असो, म्हणजे चांगला असो किंवा वाईट असो, दोन्ही दृष्टीमध्ये हे जो पाहतोय हा ठीक आहे 50% ओके, चला आपलं, माझं काय काम आहे, मला ते करायचंय, मग अशा मधल्या गोष्टी त्याला डिस्ट्रॅक्ट करत नाही आणि तो गुंतत नाही. आणि अशा मधल्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट का करतात, अज्ञान असल्यामुळे. त्याच्यामुळेच आपण शरीर धारण केलं, त्याच्यामुळेच आपल्यामध्ये मन आहे, त्याच्यामुळेच आपल्यामध्ये इंद्रिय आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आणि सगळ्या जीवांमध्ये इंद्रिय, सगळ्या प्रकारचे इंद्रिय, हात, पाय, गुदा, वाणी, त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय जेवढे पण आहे, डोळे, कान, नाक, सगळे वेगळे प्रकारचे आहेत. आपल्यासारखे हात दुसऱ्या कोणाचेच नाही, आपल्यासारखे डोळ्याने दुसरं कोणीच नाही पाहत. ठीक आहे, माझ्यासारखं पाहणारा आणि तुमच्यासारखं पाहणाऱ्यामध्ये पण फरक आहे. दृष्टिकोनचा माइंड मध्ये तर फरक आहेच, पण पाहण्यामध्ये पण फरक आहे. तर एवढं डिफरन्स असल्यामुळं आपण एक वेगळ्या स्पीशीज मध्ये, एक वेगळं, एवढं डायव्हर्सिटी का आहे, जीव मध्ये एवढी डायव्हर्सिटी का आहे, किती वेगळे वेगळे विविध 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 प्रकारचे कलर्स आहेत. कोणी स्किनचा कलर बदलतंय, गिरगिट, कॅमेलियन जे आपण म्हणतो, तो स्किनचा कलर बदलतो, त्याचा वरचा जो पार्ट आहे त्याचा कलर बदलतो, जिथं जातो तिथं त्याच्यासारखा होतो. तर हा एक तत्व आहे, हा एक इंद्रिय आहे, टच ज्याला आपण म्हणतो, सेन्स. तर त्याला लाईट पडली
आणि त्याच्या खाली जी गोष्ट आहे त्याचा आकार तो लाईट सोबत कनेक्ट करून तो तसा शरीराचा कलर बनवतो. तर त्यांनी त्या गोष्टीवर अभ्यास केलेला आहे, त्यांनी त्या गोष्टीवर काय केलंय, त्याला त्या गोष्टीवर नॉलेज घ्यायची किंवा त्या गोष्टीमध्ये त्याचा इंटरेस्ट होता, क्युरिओसिटी होती, त्याच्यामुळे तो तसा बनला. कशामध्ये? लाईटमध्ये. अशा प्रकारे सगळे डायव्हर्स वेगळे वेगळे प्रकारचे योनी, वेगळे वेगळे प्रकारचे स्पीशीज तयार होतात. आणि हे सगळे गुंतलेले आहेत. कशामुळं? अज्ञानमुळे. की लाईट काय आहे हे माहीत नसल्यामुळं त्यांनी लाईटचा काय वापर करावा, कसा वापर करावा ते कोणालाच माहित नाही. पाणी काय आहे त्याच्यामुळे आपल्याला जाणायचं आहे की हे तत्व काय येतं, आत्मतत्व काय आहे, मन काय आहे, बुद्धी काय आहे, कसे काम करतात हे जाणण्याचं कारण काय आहे की जाणलं तर आपण त्याच्यातून तरू शकतो, नाही जाणलं तर आपण त्याच्यामध्ये गुंतून जाऊ. ही सांगितलं 37व्या श्लोक मध्ये. 38व्या श्लोक मध्ये काय सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींना दीर्घ काळ लागतो. आता पहिल्यांदा मी पाहिलं आणि लगेच पहिल्यांदाच मला तो अनुभव होऊन जाणार का? नाही. ही गोष्ट माझ्यासोबत कित्येक वेळ झालेली आहे, तेव्हा जाऊन मी आता चिडचिड नाही करत आहे. जर ही फर्स्ट टाइम असतं माझ्यासोबत की मी जाता पाहिलं तर मी त्याला इग्नोर केलं असतं. आणि येता येता मला माहित पण नसतं, आंघोळ करताना किंवा तयार होताना मला माहित पण नसतं की मला 10 मिनिटं आधी निघायचंय. मी तेवढा जागृत पण नसतो. पण ती जागृती कशी आली? काळानंतर आली. तर इथं काळाचं महत्व का सांगितलंय की ज्ञान जरी एकदा भेटलं तुम्हाला, एकदा तुम्हाला मी हे सगळं भगवद्गीता सांगून दिलं, पण जर जागृतीच आली नाही तुमच्यामध्ये तर मग ह्या ज्ञानाचं काही महत्व राहणार नाही. त्याच्यामुळे याचं पाठ परत परत वेदामध्ये असं सांगितलंय, उपनिषदांमध्ये असं सांगितलंय की ग्रंथांचं, शास्त्रांचं पाठ परत परत करणं गरजेचं आहे, ज्याला आपण पारायण म्हणतो. परत परत करणं गरजेचं आहे. आणि जर परत परत नाही केलं तर मग आपण विसरून जातो. आपली जी, जसं मी आता सांगितलं की तो जागृती यायला पाहिजे ती येत नाही जर आपण परत परत नाही केलं तर. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी मॅटर्स, डिसिप्लिन मॅटर्स. तुम्ही निरंतरतापूर्वक एखाद्या गोष्टीमध्ये पडतात त्यावेळेस तुम्ही कॉन्शियस होता त्याच्याविषयी. पहिल्यांदाच तुम्ही पूर्णपणे कॉन्शियस नाही होत. एखादी एक्सरसाइज करताना तुमच्या बॉडी पार्ट मध्ये मी जे आसन शिकवतोय आज, जे व्यायाम शिकवतोय, ते व्यायाम शिकवताना, आसन शिकवताना मी तुम्हाला एक एक मसल, एक एक टिश्यू, एक एक बोन, एक एक त्याच्यातली जे वेन्स आहे, आर्टरीज आहे आणि जे शिरा येतात ते कसे फिरतात, त्याच्यामध्ये काय होतंय, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज काय होते, हे ज्ञान तर मी पुस्तकांमध्ये वाचलं. पण ज्यावेळेस हे मी कितीतरी वेळेस अनुभव केलं त्यावेळेस ते माझ्यामध्ये जागृत उतरलं आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला वाटतं की हा, हे काहीतरी इम्प्रेसिव्ह आहे. तेव्हा त्या ज्ञानचं महत्व कळतं. त्याच्यामुळे गुरु पण असा पाहिजे ज्यांनी स्वतः अनुभव केलेत, मग तो तुम्हाला तत्व. त्याच्यामुळे तत्वदर्शिनी सांगितलं. तत्वदर्शिनी पाठीमागच्या श्लोक मध्ये दर्शिन हा सांगितलं. ठीक आहे. तर हे सगळं कधी येणार? कालानंतर, एक टाइम नंतर, ज्यावेळेस तुम्ही निरंतरतापूर्वक त्या गोष्टीमध्ये रमणार, करत राहणार, ज्ञानवर अभ्यास करणार, त्यावेळेस जागृती येणार. आणि ही जागृती तुम्हाला पाप कर्म, पुण्य कर्म पासून मुक्त करणार. यथा समय अपने अंतर में इस ज्ञान का आस्वाद करता है. यथा समय, चांगल्या काळानंतर तो त्या ज्ञानचा आस्वाद करतो, म्हणजे त्या ज्ञानाला फील करतो, त्या ज्ञानच्या विषयी जागृत होतो. तोवर ते होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे निरंतरता आपण ईश्वराकडे पळत राहिलो, त्याच्यामुळे मनुष्य झालो. एकदा ओढ झाली आपली, पण आपण भटकलो, दुसरीकडे गेलो. परत ओढ झाली, परत भटकलो, दुसरीकडे गेलो. तर मग आपण काय होणार? भटकतच राहणार. पण आपण
एकदा गेलो, भटकलो, पण भटकताना आपण म्हणलो नाही हे नाही पाहिजे, हेच पाहिजे, मग आपण हळूहळू त्या मार्गामध्ये मनुष्य झालो. नाहीतर आपण पण दुसऱ्या मार्गाला दुसरं प्राणी जीव झालो असतो. ठीक आहे, असा आपला विकास झालेला आहे. आणि मग 39व्या श्लोक मध्ये काय सांगितलं की श्रद्धा ते ज्ञान मी तुम्हाला देतोय. जर तुम्ही माझ्यासोबत येताना आहात, त्या रस्त्यावर येताना आहात आणि मी तुम्हाला सांगतोय की तिथं असं असं आहे, तर आपल्याला 10 मिनिटं लेट होणार, तुला चालेल? जर त्याची माझ्यावर श्रद्धा असली तर तो म्हणेन की चालेल. जर त्याचं माझ्यावर श्रद्धा नसली, तो काय म्हणणार, काही पण नको म्हणू, तू बघ माझी स्पीड, माझी कला बघ, माझं स्टाईल बघ, माझं नॉलेज बघ, मी बघ कसं काढतो याला, आणि तो तिथं गुंतून जाणार. तर श्रद्धा इथं गरजेची आहे. जो सांगतोय, ज्याने अनुभव केलाय, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. आणि हे श्रद्धा ठेवल्याने काय होतं, तुमचं इंद्रियांवर संयम येतं. जसं मी अनुभव केलं ज्ञान आणि मी तो ज्ञान तुम्हाला देतोय, तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही श्रद्धावान होऊन त्या ज्ञानला घेतल्यानंतर आता तुमचे इंद्रिय तडफडतायत, काय की अरे मला दुसरा रस्ता माहिती आहे ना, मला हे माहिती आहे ना, मला ते माहिती आहे ना. पण तुमचे माझ्यावर बिलीफ असल्यामुळं तुम्ही काय म्हणणार, ह्यो म्हणतोय ना, तर ह्याच रस्त्याने जा. आणि जर नसली श्रद्धा तर मग मी माझ्या इंद्रियांच्या वशीभूत होऊन काम करणार. मी ऐकली ती गोष्ट, तुम्ही जे म्हणताय ते की त्या रस्त्याने आपल्याला थोडं लेट होणार आहे, तुम्ही जे म्हणताय ते मी ऐकलं, पण त्याच्यामुळे मी काय केलं, मी दुसऱ्या रस्त्याने आलो, मी दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि दुसऱ्या रस्त्यावर मध्ये मग पूर्णपणे मी गुंतून गेलो, ब्लॉक झालो. ठीक आहे, तर श्रद्धापासून उत्पन्न होती काय, इंद्रियला कंट्रोल करायची शक्ती. श्रद्धा असल्यामुळं आता तुम्ही मांडी घालून बसलेत, नाहीतर तुमचे पाय म्हणतायत की उठ बाबा, थोडासा याला रिलॅक्स कर. आता सवय झाली त्याच्यामुळं. पण सुरुवातीला जसं तुम्ही पारायण करायला बसता किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमची खूप श्रद्धा आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळेस बसता त्यावेळेस तुम्हाला उठूशी वाटत नाही, मग तुम्ही काय करताय, इंद्रियांवर कंट्रोल करताय. इथं जिलेबी ठेवली, लाडू ठेवले, समोसे ठेवले, काही तुमची आवडती गोष्ट ठेवली, तरी तुम्ही तिथं जाणार नाही. कशामुळं, की तुमची माझ्यावर किंवा ह्या व्यासपीठवर श्रद्धा आहे. जर श्रद्धा नसली तर किती वेळेस आपण पाहतो, महाराज वर कीर्तन करतायत, जशी जेवणाची घंटी वाजली की सगळे पळाले, मग तिथं श्रद्धा दिसून येते की ही श्रद्धा. आणि जे बसलेले आहेत ते कसे बसतात, एकदम शांत बसतात, संपू दे आधी सगळं, ते लोक श्रद्धावान आहेत, त्यांचं इंद्रियावर कंट्रोल आहे. त्यांना पण भूक लागलेली आहे, त्यांचे पण पाय दुखतायत, त्यांना पण सगळ्या गोष्टी होत आहेत, पण तरी ते बसलेले आहेत. आणि ज्यांची इंद्रिय तृप्ती नाही, त्यांची श्रद्धा नसते, ते चालत राहतात, चला आपलं जेवण करून घ्या. लग्नाच्या मंडपात पण आपल्याला हे पाहण्याला भेटतं. जर आपल्या नातेवाईकाचं लग्न असलं तर आपण हलतो का, नाही हलत. त्याच्यामध्ये आपली श्रद्धा असते, त्याच्यामध्ये आपलं एक बॉन्ड असतो, आपण बिलीव्ह करतो की नाही आपण तिथं थांबायला पाहिजे, किती भूक लागली, किती पाय दुखले तरी आपण तिथं थांबायला पाहिजे. नाही तर मग जर आपल्याला काय पडलं नाहीये तर आधी जेवण करून घेऊ, नंतर बसू निवांत. ठीक आहे, तर इंद्रियांवर कंट्रोल कधी येतो, ज्यावेळेस आपण श्रद्धावान होतो. त्याच्यामुळं गुरुनिष्ठ होऊन श्रद्धावान होणं पण गरजेचं आहे. मग असा ज्ञान भेटतो श्रद्धावान होऊन, ज्यावेळेस आपण इंद्रियांना कंट्रोल करून बसतो, त्यावेळेस आपल्याला जो ज्ञान भेटतो तो ज्ञान मग आपल्याला बेनिफिट करतो. जसं पाठीमागून उदाहरण घेऊ आपण, काळानंतर आपल्याला कसं की दीर्घ काळापर्यंत तुम्ही असं बसताय, 1-1 तास, 1.5-1.5 तास, दीर्घ काळापर्यंत मध्ये आपलं हे कमीत कमी 1 वर्षापर्यंत चालणार. तर ह्या ज्ञानचा जो लाभ आहे
तो परालाभ असणार आहे. कोणत्या ज्ञानपेक्षा? युट्यूब वाल्या ज्ञानपेक्षा, जे तुम्ही झोपून पडून जेवण करता करता इकडं तिकडं पाहताय. युट्यूबवर पण आपले रोज व्हिडिओ चालू होतात. मग जे लोक युट्यूबवर पाहतायत त्याच्यावर मोबाईल पाहताना ते मांडी घालून नाही, एकदम स्ट्रेट नाही, असं बसलेत निवांत, त्यांचं चाललंय इकडं इकडं जेवण चाललंय, इकडं गप्पा चाललंय, ते चाललंय, आणि हे सगळं चालताना जर आपण कोणतं गुरूंचं ज्ञान घेतोय तर त्या गुरुवर आपली श्रद्धा नाहीये. कोणताही गुरु असो, काही असो, तुम्ही त्याला ऐकताना त्याला ऐका किंवा जेवण करा, त्याला ऐका किंवा गप्पा मारा. इकडं चालू आहे गुरूंचं बोलणं आणि इकडं चालू आहेत गप्पा. ठीक आहे, ते गुरु आपल्या समोर नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे एक डिव्हाइस आहे, एक टेक्नॉलॉजी आहे, पण त्यांच्या प्रती श्रद्धा तर आपण पाळली पाहिजे. आणि नाही केलं तर ते जे ज्ञान देत आहेत ते आपल्यामध्ये उतरणार, त्या ज्ञानचा परालाभ होणार नाही, अपरालाभ होईल. तात्पुरता लाभ होईल आपल्याला, छोट्या दृष्टिकोनाने लाभ होईल, पण डीप दृष्टिकोनाने लाभ होणार नाही. त्याच्यामुळे इथं बसून जे तुम्ही ज्ञान घेताय त्याचा तुम्हाला डीप दृष्टिकोनाने लाभ होईल. पण मोबाईलवर किंवा सोशल मीडियावरून तुम्ही घेतानंतर आणि तिथं लक्ष नसलं, तेवढं श्रद्धावान तुम्ही होऊन नाही बसले तर तुम्हाला अपरा लाभ होईल त्याचा. तर ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, आणि पराशांती भेटल्यानंतर मग तुम्ही त्या मार्गेला, मोक्षच्या मार्गेला जाता. असं ह्या 3 श्लोकांमध्ये एकच उदाहरणच्या द्वारे आपण तिन्ही श्लोकांचं भावार्थ चांगल्या पद्धतीने समजलाय. काही प्रश्न असतील याच्यामध्ये तर विचारा. तुम्ही म्हणतात की मोबाईलवर नाही, तुम्ही ते नाही का बघता वगैरे एवढं तरी मी माझा अनुभव सांगते. मी प्रत्येक कसं आहे प्रत्येक इतके ओरडतात मला माझं लक्ष. पण तुमची, तेच म्हणलं ना, तुमची श्रद्धा आहे आणि तुम्ही बसलेले आहेत, तुमचं लक्ष दुसरीकडे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ज्ञानचा लाभ होतोय. जर तुमचं मन भटकलं, जर तुमचे इंद्रिय कंट्रोल मध्ये नाही, जर तुमचे कान कंट्रोल मध्ये नाही, तुम्ही काय म्हणता, ते काय पण म्हणताय, मला ऐकू येत नाही, मला काय ऐकू येतंय, फक्त जे माझे गुरु म्हणतायत ते. मग काय झालं, तुम्ही काय केलं, कान श्रोत्र इंद्रियावर कंट्रोल केलं. काय केलं, संयते इंद्रिय, आधी श्रद्धावान झाले, मग संयते इंद्रिय झाले, मग तुम्हाला परालाभ होणार ना. आणि जर श्रद्धावान नाही, पहिलं तुमचं त्या गुरुवर श्रद्धा नाहीये, तर तुम्हाला लाभ होईल का? तुमचं लक्ष त्याच्यावर राहील का? नाही राहणार. ते काय सांगतात त्याच्यावर राहील का? नाही राहणार. जर इंद्रियांवर संयम नाही राहिलं तर तरी पण त्या ज्ञानचा तुम्हाला लाभ होणार नाही. जर ते काय म्हणते ते जास्त महत्वाचं झालं, जर तुमचे घरचे काय म्हणते ते जर त्याच्यावर जर तुम्ही गेले, तर मग तुम्हाला त्या ज्ञानचा परालाभ जो भेटायचा तो भेटणार नाही. ठीक, तर तेच सांगितलं याच्यामध्ये. अजून काही प्रश्न? नाही? शांतीपाठ घेत, कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून यः शांतिरंतरिक्षगं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.